ऐक मी काय सांगते ते. तू एकदम गुड बॉय सारखा वाग. तुझा कुर्ता खराब करू नकोस, चिखलात धडपडू नकोस, यांची मारामारी करू नकोस, ठीक आहे? आजोबा सांगा, जाम पकवते मला. हे धडपड कांद्या, कशाला पकवतेस याला उगाच? जाऊ दे ग इरू, आजोबांनी आता पार्टीच बदलली. मदत केली ना ईशानी मूर्ती करण्यात, तो फेवरेटच झाला एकदम त्यांचा. म्हणजे इरा तुला माहितीये का, आता तुला मिळालं आहे डिच्चू. अरे जा ना यार. तुझा कुठेतरी अरे गप्पा बस. यार. डिच्चू तू काही ते सकाळी मारामारीला बसली काय? एक तर स्वतः डोकं खुपसून बसली मोबाईल मध्ये. आजोबा मला स्टोरी टाकायची हॅपी गणेश चतुर्थीची, पण सेल्फीच येत नाहीये चांगला. ए चल ना आपण काढूया मग. ये. हा मी पण. हा अरे जा ना यार. फक्त गर्ल्सची सेल्फी आहे, बॉईज नॉट अलाउड. एक्झॅक्टली. बाय द वे, माऊ रेडी झाली का? भैरवी माऊ, भैरवी माऊ. माऊ बाबा नमस्कार करते. आयुष्यमान गो. माऊ, you're looking so beautiful. थँक्यू डिअर. ऍज युजल माऊ आपण सेल्फी काढत. हो सगळं करूयात. 2 मिनिटं थांबा. राधा मामी, राधा मामी, मोदकाचं सारण झालंय का? हो होऊनच राहिलं. मोदकाला लेट झाला, 10 रुपये कट. ईशान, सणाच्या दिवशी पैसे कट नाही करायचे. उलट जास्त द्यायचे असतात ना. कशाबद्दल? म्हणजे माझ्यासाठी नाही, मग ते राधासाठी, म्हणजे ते दिवाळीला नवीन साडी घ्यायची ना. आतापासून? आता काय करतो, आता तो हळूहळू हळूहळू जमा करेन तेव्हा होतील ना पैसे. नो वरीज, मी घेते तुमच्यासाठी नवीन कपडे माझ्या कमाईतून. तुम्हाला पैसे वाढवून मिळणार नाहीत. शिस्त म्हणजे शिस्त. बाय द वे माऊ, आय गॉट अ प्लॅन. आपण मोदकाच्या शेपचे छोटे छोटे कपकेक्स केले तर? हो करूया ना, पण त्यासाठी तुला आईकडे यावं लागेल. तू आईकडे जाणार आहेस? हो, तिथे पण असतो ना गणपती. आणि नेमकं मदतीला आता कोणी नाहीये, त्यात आईची तब्येत पण बिघडली. मी गेलं तर चालेल ना बाबा? चालेल म्हणून काय विचारतेस? नक्की जा. भाऊजी, सणावाराचे दिवस आहे ना, गणपती आहे ना, घरची सुनवारी अशी बाहेर जाणं शोभते का बरं? सांगा बरं मला. मला चालेल. कालपर्यंत तिने बरंच काम केलेलं आहे. आज तिच्या आईला तिची जास्त गरज आहे. तिने तिथंच जायला हवं. तू जाग. चला रे. ए तिकडे जाऊन आरती नीट म्हणा. हा आजोबा, मी तर काल झोपेत आरती म्हणत होतो. मला तर मस्तच पाठ झाली आरती. नशीब. मी त्या मुलांना काल इतकं बोललोय की त्यांचे आई वडील टपले असतील तुमच्यावर. डोंट वरी आजोबा, आम्हाला सगळं येतं. व्हेरी गुड. चला तर चला. चला. चला 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 चला. तुम्ही कुठे निघाला? पूजेला ना तुमच्याबरोबर गणपती बाप्पाची पूजा करायची ना. मला आरती येते. तुम्ही घरातली सगळी कामं करून यायचं. गणपतीला अस्वच्छता चालत नाही. मग इतक्या वेळपर्यंत अनिस बाबू पसरून राहिला ते चालते का बाप्पाले? मी उठवते अनिशला. तुम्ही काय करता इथं? चला आतमध्ये चला. हा, चल, काम चला करत तुम्ही फोन करा. आरती बोलला ना, काम करत करत.
काय माझगावकर, झालंय की नाही तुमच्या मनासारखं इको फ्रेंडली डेकोरेशन? अजून काही खुसपट काढणार आहात? झालंय, पण अजूनही छान झालं असतं. नाही पण बाप्पा समजून घेईल. तुमचं नसलं तरी बाप्पाचं मन फार मोठं आहे. वा, छान हा, छान. बघितलं, एवढी सगळी मेहनत केली तुम्ही, पण शेवटी टोमणे मारायचे ते ह्यांनी मारलेच. एवढी चिकित्सा करताय, काय काय कळतो तुम्हाला ह्यातलं माझगावकर? बघा ना, स्वतःला एस्थेटिक सेन्स असल्यासारखं वागतायत. कधी रंगाचा ब्रश तरी हातात घेतला होता का? हो ना, कलेबिलेशी लांबचा तरी संबंध आहे का हो तुमचा? कळेल कळेल कळेल. अशोक, आपण मूर्तीचं अनावरण करूया. अशोक प्लीज. शपथ, इट्स सो ब्युटिफुल. आजोबा, एवढी नाजूक आणि छान मूर्ती कशी काय मिळाली तुम्हाला? सच अ फाईन पीस ऑफ आर्ट. म्हणजे त्या मूर्तीचे डोळे, त्याचे एक्सप्रेशन्स, त्याचा फेस सगळंच खूप लाईव्हली अँड नॅचरल आहे. इतक्या कमी वेळात कसं काय जमलं? एवढं फाईन डिटेलिंग, इट्स सो युनिक. आमच्या आर्ट स्कूलमध्ये पण नाही जमत. वा माझगावकर, खरंच छान आहे मूर्ती, म्हणजे अप्रतिम. मी काय म्हणतो, तुमचे हे जे कोणी मूर्तिकार आहेत ना, त्यांना एकदा सोसायटीत बोलवून घ्या ना. हो हो, बोलवायची गरजच नाहीये, ते आपल्याच सोसायटीमध्ये राहतात. हो, आणि तुम्ही सगळे त्यांना एकदम व्यवस्थित ओळखता. कमाल आहे. नाही म्हणजे आम्हाला नाही माहिती. हो, आहेत कोणते? त्या हिडन आर्टिस्टचं नाव आहे अशोक माधवराव माझगावकर. माझगावकर, तुम्ही स्वतः घडवलीत ही मूर्ती? मी एकट्यानं नाही बनवली, माझ्या बरोबर ईशाननं पण बनवली मूर्ती. छुपे रुस्तम. हा, बरं, मग मी काय म्हणतो, आता या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अरे क्या बात आहे ईशान. काय सातपुते, हा? आता म्हणा अशोकचा कलेशी काही संबंध नाही म्हणून. अरे काय गटमाले, ते चुकलंच आमचं. माझगावकर, तुम्ही आणि ईशानने खूप छान काम केला. अरे तेवढंच नसतं, काय माहितीये का, की श्रद्धेने केलं ना की बाप्पा आपल्याकडून आपोआप करून घेतो. काय खरंय, एखाद्या मूर्तिकाराने माझ्यापेक्षा छान मूर्ती बनवली असती, पण मातीच्या गोळ्याला आकार देणं, त्याला सजवणं, त्याला रंगवणं, हा माझ्या नातवाला एक संस्कार मिळालाय. आणि या निमित्ताने आजोबा, तुम्हाला तुमची जुनी कला परत मिळाली. अरे, कलेची देवता म्हणतात ना बाप्पाला, तोच आपल्याला आशीर्वाद देतो. आणि इको फ्रेंडली असल्यामुळे नेचरलाही हार्म नाही होणार. असो असो, मग काय बरं नो, पुढल्या वर्षी आणणार का पीओपीची मूर्ती? नाही. नाही बाबा, मी काय म्हणतो, पुढच्या वर्षीपासून आपण सगळे मिळून घडूया ना ही इको फ्रेंडली मूर्ती आपल्या सोसायटीत. नाही, त्यापेक्षा आपण असा नियमच घडवूया की. Yes. नियम म्हणजे नियम,
अनिश अनिश उठ. अनिश अरे खाली पूजा सुरू होईल, उठ ना, उठ लवकर. काय कटकट आहे. उठ लवकर उठ. तू हो पुढे, मी आलो. मी आईकडे चालली आहे. का? का म्हणजे काय, तिच्याकडे पण गणपती आहे, मला मदत करायला नको का तिला? हो. अनिश ऐक ना, तू तरी खाली आवरून जा पटकन, नाहीतर वाईट दिसायचे. त्यात काय वाईट दिसायचंय? सगळ्यांनी येणं काय कंपल्सरी आहे? आणि मी जर घरातल्या देवाला नमस्कार केला तर काय बिघडलं त्यात? नाही, काही बिघडणार नाहीये, पण आता जर सगळे मिळून काहीतरी करताय तर तूही कर ना पार्टिसिपेट. ते आम्हाला करायचं आहे ते. काय? पार्टरपेंटाईन. ते पार्ट नाही का, ते ओह, पार्टिसिपेट. हा, तेच तेच. काय कामं पण झाली ना आमची. सगळी झाली. हा, मग तुम्ही सगळे जा, मी येतो नंतर. चल हा, चल 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 चल. चाल बरं, चाल. गॉड. पण हा, दुसरं म्हणजे हे सोसायटीच्या मेंटेनन्सचे पैसे भरायचे, 5,000 आहेत, मी काढून ठेवले. हे घे. तुझ्या सासऱ्यांनी मला सांगितलंय घरातले पैसे वापरायचे नाहीत. विसरलीस? अनिश प्लीज, आज सणाचा दिवस आहे, जुने वाद भांडणं विसरून जा ना. सोडून द्यायला शिक बरं तू. हे घे. का सोडून देऊ? माझ्याकडे आहेत पैसे, भरेन मी. अनिश, माझ्या नवीन बिझनेसची पहिली कमाई आहे ही, मला करू दे ना काहीतरी घरासाठी. काही गरज नाही. आणि तुझ्या त्या एवढ्याशा ऑर्डरमुळे किती पैसे मिळाले असतील तुला? इट्स ओके. माझ्याकडे बघ, हे बघ. एवढे पैसे कुठून आले अनिश तुझ्याकडे? कुठून आले, कसे आले हे प्लीज विचारू नकोस. तूच म्हणालीस ना सणाचा दिवस आहे, उगाच भांडणं होती. तुला कुठे जायचं तिकडे.